नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ठाणे महानगरपालिकेमार्फत 1773 जागांसाठी सरळ सेवा मेगा भरती अंतर्गत शॉर्ट नोटिफिकेशन रिलीज करण्यात आलेली होती। आता आपल्याकडे संपूर्ण माहिती अवेलेबल आहे, जेणेकरून आपण या पदांसाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल। आज आपण पाहणार आहोत की 10वी उत्तीर्ण, 12वी उत्तीर्ण, पदवीधर बेसिसवर तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी पात्र आहात आणि त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। अर्थात हे जे काही क्वालिफिकेशन मी मेन्शन केलेलं आहे ते बेसिक क्वालिफिकेशन आहे, या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला क्वालिफिकेशन काही ठिकाणी लागणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल। बघा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जी ठाणे महानगरपालिका आहे त्यांच्यामार्फत 1773 जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी जी गट क व गट मधली पदे आहेत त्यासाठी सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। ही जाहिरात आपल्याला काल नोटिफिकेशनमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये आलेली होती, त्यानंतर आज डिटेलमध्ये ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी 12/8/2025 पासून 2/9/2025 पर्यंत जवळपास 20 दिवस तुमच्याकडे आहेत। या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता। यामध्ये विविध संवर्गातली पदे भरली जाणार आहेत। 60+ विविध संवर्ग आहेत ज्यामधली पदे भरली जाणार आहेत। आता आपण क्वालिफिकेशन जे बघणार आहोत ते फक्त महत्त्वाच्या पदांसाठी पाहणार आहोत। इतर पदांसाठी पाहायचं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन रेफर करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन। पदनाम पहिलं लिपिक तथा टंकलेखक गट क पे स्केल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 53 जागा आहेत। कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्हाला पाहता येईल। क्वालिफिकेशन बघा, कोणतीही पदवी आणि त्यांचं टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व मराठीचा आणि इंग्लिशचं 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर लिपिक लेखा गटक मधलं पद आहे 19,963 पद आहे, 32 जागा आहेत। यासाठी वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे, बीकॉम पदवी पाहिजे आणि 30 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे मराठीचं आणि इंग्लिशचं 40 शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे। आता बीकॉम झालेले कॅन्डिडेट मात्र लेखा लिपिक आणि जे लेखा लिपिक तथा टंकलेखक आहे त्या दोन्हीसाठी अप्लाय करू शकतात। पुढे बघा, कनिष्ठ अभियंता 2 गट क 63 जागा आहेत। या पदाचं हे पद सुद्धा महत्त्वाचं आहे। स्थापत्य अभियंत्याची शाखेची पदवी आणि मराठी भाषेचे ज्ञान असेल तर तुम्ही या 63 जागांसाठी अप्लाय करू शकता। चालक यंत्रचालक गट क अगेन 21,769 100 पे स्केल आहे। यामध्ये 207 जागा आहेत मित्रांनो। फार महत्त्वाचं पद आपण हे म्हणू शकतो या भरती अंतर्गत। यामध्ये 10वी उत्तीर्ण, राष्ट्रीय राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्हाला पूर्ण असणे आवश्यक आहे। वैध जड वाहन चालवण्याचा परवाना, जड वाहन चालवणे म्हणून किमान 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला शारीरिक पात्रता सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या पदासाठी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। त्यानंतर फायरमन गट क हे सुद्धा महत्त्वाचं पद आहे मित्रांनो। 381 जागा याच्या भरल्या जात आहेत। अगेन यासाठी SCC उत्तीर्ण, त्यानंतर 6 महिन्याचा तुमचा कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान पाहिजे। या व्यतिरिक्त शारीरिक पात्र असणारे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ही शारीरिक पात्रता सुद्धा तुम्हाला असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी। पुढचं पद स्वच्छता निरीक्षक गट क, यासाठी मित्रांनो 5 जागा आहेत। यासाठी 12वी उत्तीर्ण आणि त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा तुम्हाला रिक्वायर्ड आहे अर्ज करण्यासाठी। क्षकिरण तंत्रज्ञ गट क 8 जागा आहेत। यासाठी VMRTची पदवी तुमच्याकडे पाहिजे, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स 457 जागा आहेत मित्रांनो। या पदाच्या सर्वात जास्त जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यासाठी 12वी उत्तीर्ण, त्यानंतर तुमच्याकडे JNM कोर्स, BSc नर्सिंग असल्यास तुम्हाला प्राधान्य मिळेल। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची पदवी असणे आवश्यक आहे, नोंदणी असणे आवश्यक आहे किंवा या ठिकाणी 3 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे। या व्यतिरिक्त प्रशिक्षण सुधारित जनरल मिडवाईफ कोर्स किंवा तुम्ही प्राधान्य असेल केलेला असेल ठाणे महानगरपालिकेचा तर तुम्हाला प्राधान्य मिळेल, मात्र हे कंपल्सरी नाही आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। सो या पहिल्या ते 5 गोष्टींपर्यंत तुमच्याकडे कोणती एक पदवी असेल, क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या 457 जागांसाठी अप्लाय करू शकता। फार चांगली संधी आहे मित्रांनो। सगळ्यात कमी कॉम्पिटिशन या पदासाठी प्रॉब्ली त्या ठिकाणी राहणार आहे। पे स्केल सुद्धा तुम्हाला भरपूर मिळत आहे, 35, 400, 12, 400। औषध निर्माण अधिकारी गट क 36 जागा आहेत। फार्मसी काउन्सिलचा मान्यता संस्थेकडे औषध निर्माण शास्त्रातील पदवी, बी फार्मसी, 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। हे सुद्धा फार महत्त्वाचं पद आहे। भरपूर कॅन्डिडेट यासाठी प्रयत्न करत असतात। त्यानंतर सहाय्यक क्षकिरण तंत्रज्ञ गट क मधलं पद आहे, 8 जागा आहेत। अगेन BMRT पदवी, 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार गट क मधलं पद आहे, 25,581 100 पे स्केल आहे। याच्या 33 जागा भरल्या जात आहेत। यासाठी मित्रांनो शैक्षणिक मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, विज्ञान
विज्ञान विषयासह असणे आवश्यक आहे. 12वी विज्ञानसह तुमची असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. या व्यतिरिक्त निवडीनंतर तुम्हाला MPWचा कोर्स करायचा आहे, अर्थात सध्या त्याची गरज नाही आहे. निवडीनंतर तुम्ही हा करू शकता. किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तर तुम्ही या 33 जागांसाठी प्रयत्न करू शकता. प्रसाविका गट क 117 जागा आहेत मित्रांनो, हे सुद्धा फार महत्त्वाचं पद आहे. अगेन SSC उत्तीर्ण, ANM अभ्यासक्रम पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची पदवी तुमच्याकडे असेल तर अप्लाय करू शकता. 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. ज्युनियर टेक्निशियन गट क अगेन या ठिकाणी 60 जागा आहेत मित्रांनो, महत्त्वाचं पद आहे. विज्ञान शाखेची पदवी, JMLT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तर अप्लाय करू शकता. शस्त्रक्रिया सहाय्यक अगेन 25 जागा आहेत. यासाठी सुद्धा मित्रांनो 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा विज्ञान विषयासह जीवशास्त्र विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर OT टेक्नॉलॉजीमधली पदवी असल्यास प्राधान्य मिळेल. 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. ओळवाईसाठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण क्रायटेरिया आहे. त्यानंतर सहाय्यक रुग्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र, 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे 37 जागांसाठी अप्लाय करण्यासाठी. दवाखाना आया गट ड 48 जागा आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं पद आहे. अगेन SSC उत्तीर्ण, रुग्ण वैद्यकीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण पाहिजे. त्यानंतर 3 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि यासाठी सुद्धा मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे. अटेंडंट गट ड अगेन 28 जागा आहेत मित्रांनो, यासाठी सुद्धा मित्रांनो SSC उत्तीर्ण आणि या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण जी पदे बघितली त्या पदांसाठी जे क्वालिफिकेशन लागणार आहे त्यामध्ये वयोमर्यादा बघा 18 ते 38 वर्ष ओपनसाठी राहील. 43 वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी मागासवर्गीयांकरता राहणार आहे. प्रावीण्य प्राप्त खेळाडूंमध्ये 43 वर्ष एज लिमिट राहील. मागासवर्गीयांसाठी सुद्धा या ठिकाणी किंवा दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा एज लिमिट लागू आहे. एज तुम्हाला 2 सप्टेंबर 2025 रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता. प्रत्येक पदासाठी सेमच एज क्वालिफिकेशन राहणार आहे. यासाठी मित्रांनो परीक्षा जी असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषयाज्ञान या विषयावर तुमचे रिस्पेक्टेड क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील. या व्यतिरिक्त या ठिकाणी जे अग्निशमन सेवेतील पदे आहेत त्यासाठी मात्र या ठिकाणी 100 गुणांची जे असणार आहे ते फिजिकल एक्झाम सुद्धा घेतली जाईल असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. यासाठी शुल्क 1000 रुपये, खुल्या प्रवर्गासाठी, मागास प्रवर्ग, अनाथ प्रवर्ग 900 रुपये राहिलं. यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे. 12 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर जवळपास 20-22 दिवसाचा टाइम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात घ्या, ॲज पर ठाणे महानगरपालिका तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते जे आहे पूर्ण दिवाळीच्या आधी कंप्लीट केली जाईल. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं झालं तर तुमच्याकडे नक्कीच एक चांगली संधी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि यासाठी तुम्ही तयारी करू शकता. मी सगळ्या पदांसाठी क्वालिफिकेशन सांगितलेलं नाही आहे, ते पॉसिबल नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. या व्यतिरिक्त तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय सुद्धा करू शकता आणि ही नोटिफिकेशन रेफर करू शकता. या व्हिडिओबाबत काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.